शिक्षक भरतीचा जोही वनवा पेटला होता तो वनवा शांत होत होता आणि जे काही दिवे होते ते जास्तच फडफडत होते। आता ते दिवे विझत आहेत आणि जो काही शिक्षक भरतीचा वनवा पेटला होता, जो काही शांत होत होता, तो परत एकदा नव्याने पेटला आहे। नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय बिरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्ण विषयासंदर्भात बोलणार आहोत, जे की संपूर्णतः शिक्षक भरती या प्रक्रियेशी संबंधित आहेत। आता मध्यंतरीच्या काळामध्ये काय झालं होतं की नुकतीच आपली 26 तारखेला 11,000 विद्यार्थ्यांची पहिली यादी लागली। विना मुलाखत यांचं जॉइनिंग चालू झालं, समुपदेशन सुद्धा झालं। मग याच्यामध्ये बरेचसे अडथळे आले। ज्यांचं समुपदेशन होतं मग मध्येच बदलीचा प्रक्रियाचा घाट घातला, त्यामुळे यांचं समुपदेशन थोडंसं पुढे गेलं, पण आता ते व्यवस्थित सुरळीत चालू झालं। मग हेच चालू असताना मध्येच कुठून तरी 55 आणि 60% मुद्दा आला। तो मुद्दा न्यायप्रविष्ट झाला। मग न्यायप्रविष्ट असताना याच्यामध्ये ज्या काही याद्या लागायच्या होत्या नंतरच्या कुठल्या कन्वर्टेड आणि विथ इंटरव्ह्यूच्या, त्या याद्या लागायला अडथळा निर्माण झाला। मग याच्यामध्ये परत एकदा आदर्श आचारसंहितेचं भूत सुद्धा आलं। मग अशा गोष्टी असताना जे काही शिक्षक भरतीचा वनवा पेटलेला होता तो हळूहळू शांत होताना दिसला मध्यंतरीच्या काळामध्ये। पण जे म्हणतात ना, ही जी होती ती वादळापूर्वीची शांतता होती। आता वादळ येत आहे परत एकदा, कुठलं? शिक्षक भरतीचं। आता शिक्षक भरतीसाठी याचिका जशा घातक आहेत तशाच शिक्षक भरतीसाठी काही याचिका ह्या फायदेशीर सुद्धा आहेत। मग आता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये अशाच याचिकांसंदर्भात एकदम सविस्तरपणे पाहणार आहोत। याच्यामध्ये पहिली जी याचिका आहे ती 55 ते 60%ची, जी की औरंगाबाद म्हणजे सध्याचं संभाजीनगर याच्यामध्ये दाखल आहे। त्यानंतरची जी आहे ती आपल्या शिक्षक भरतीसाठी आणि जे काही आपले पहिले जे राऊंड राहिलेले आहेत विथ इंटरव्ह्यू, विदाऊट इंटरव्ह्यू, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका याच्या संदर्भात जी काही नागपूर खंडपीठामध्ये एक याचिका दाखल आहे, या याचिकेबद्दल सुद्धा बोलणार आहोत। त्यानंतर परत औरंगाबाद खंडपीठामध्ये म्हणजे सध्याचं संभाजीनगर या खंडपीठामध्ये आणखीन एक याचिका दाखल आहे। या याचिकेचे याचिकाकर्ते आहेत गणेश शेट्टे आणि जी काही याचिका कोणत्या वकिलामार्फत केलेली आहे तर सिद्धेश्वर ठोंबरे जे काही वकील आहेत यांच्यामार्फत। मग यांच्यातून जी काही एक नवीन माहिती भेटलेली आहे ते सुद्धा पाहणार आहोत। अशा 3 महत्त्वपूर्ण याचिका आहेत ज्या की फक्त आणि फक्त शिक्षक भरती प्रक्रियेशी संबंधित आहेत। यामुळे जो काही शिक्षक भरतीचा वनवा शांत होत होता तो परत पेटणार आहे आणि शिक्षक भरतीचं वादळ परत एकदा जागृत होणार आहे। असो, आता आपण एक एक याचिका एकदम व्यवस्थितपणे पाहू। जी काही 55 ते 60%ची याचिका होती, जी काही पहिली यादी लागली, यादी लागल्यानंतर कोर्टामध्ये याचिका दाखल केली, जे काही 55-60%चा मुद्दा आहे। मग आता तुम्हाला टेटमध्ये भलेही किती मार्क असतील, तर तुम्हाला ओपन कॅटेगरीमधून लागायचं असेल तर टीईटीमध्ये तुम्ही ओपन या कॅटेगरीमधून पास झालेले असायला हवे, म्हणजे 90+ मार्क असायला हवे, तरच तुम्हाला ओपनच्या जागेवर तुमचा हक्क दाखवता येईल असा होतो। मग याच्यामध्ये असे खूप विद्यार्थी होते की ज्यांना टेटमध्ये चांगले मार्क्स आहेत, पण ते टीईटीची जी काही शिक्षक पात्रता परीक्षा आहे ती आरक्षणाचा लाभ घेऊन पास झालेले आहेत। मग यामुळे त्यांना ओपन कॅटेगरीवर लागले नाहीत। मग अशामुळे खूप वादविवाद निर्माण झाले। मग ही याचिका कोर्टात दाखल झाली आणि कोर्टाने यावर निर्णय सुद्धा दिला। कोर्टाने काय निर्णय दिला की ज्या काही याद्या लागलेल्या आहेत विनामुलाखत, त्या याद्या रिवाइज होणार नाहीत। आता याच्यामध्ये जे लागलेले आहेत त्यांना काहीही अडथळा नाहीये। मग आता याच्यामध्ये जे काही याचिका करते होते, असे 9 याचिका करते होते, त्यांना या प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घ्यायचं सांगितलेलं आहे, तेही न्यायालयाच्या अधीन राहून।
मग आता यांच्यावर अन्याय झालेला आहे, तर फक्त या 9 याचिकाकर्त्यांना नाही भेटणार, बाकीच्यांना नाही. आता याचा रेफरन्स असा सुद्धा घेता येतो, ज्यावेळेस TETचा स्कॅम चालू होता, TETचा घोटाळा चालू होता, मग यांना पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची परवानगी नव्हती. मग अशातलेच काही उमेदवार सध्याचं संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद, मग नागपूर, मग मुंबई याच्यामध्ये गेले होते, त्यांना सुद्धा परमिशन भेटली. कुणाला? ज्यांनी फक्त याचिका दाखल केली होती, त्या याचिकेमध्ये जेवढे याचिकाकर्ते होते फक्त त्यांना. आणि आता असाच घडलेला आहे, जे काही 55-60% जो काही मुद्दा होता याच्यामध्ये 9 याचिकाकर्ते आहेत, फक्त त्यांनाच दिलासा भेटलेला आहे, बाकीच्यांना नाही. असो, मग जो काही 55-60% मुद्दा आहे, जो काही औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये चालू आहे, याच्या मार्फत सरळ स्पष्ट दिलेले आहे, आदेश दिलेले आहेत की ज्या काही याद्या लागलेल्या आहेत त्या रिवाईज होणार नाहीत. जे काही 9 याचिकाकर्ते आहेत त्यांना या प्रक्रियेमध्ये कोर्टाच्या अधीन राहून त्यांना जागा निर्माण करून त्यांना समाविष्ट करून घेता येणार आहे. आणि आणखीन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्या काही कन्व्हर्टेड राऊंड विथ इंटरव्ह्यूचा राऊंड राहिलेला आहे त्या सुद्धा याद्या लावायला काहीही हरकत नाहीये, त्याही न्यायालयाच्या अधीन राहून, असं सरळ आहे. आता महत्त्वाचा आणखीन एक महत्त्वाची गोष्ट जे की नागपूर खंडपीठामध्ये आहे. मग आता जे काही नागपूर खंडपीठामध्ये आहे, नागपूरच्या ज्या काही जिल्हा परिषदच्या जागा आहेत त्या पवित्र पोर्टल मार्फतच आलेल्या आहेत. मग याच्यापैकी बऱ्याचशा जागा ह्या पवित्र पोर्टल मार्फत भरले गेलेले नाहीत. मग का भरले गेले नाहीत? तर समांतर आरक्षणचा मुद्दा आला इथं. याच्यामध्ये माजी सैनिक, अंशकालीन, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त असे जे काही उमेदवार होते ते भेटलेले नाहीयेत. आणि जे काही मॅथ्स सायन्सचे होते ते सुद्धा भेटलेले नाहीयेत. मग हे उमेदवार का भेटले नाहीत, ही भरती पूर्ण का झाली नाही, याच्या संदर्भात नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल होती की अशी एवढे उमेदवार असताना फक्त तुम्ही एवढेच भरले, बाकीचे का भरले नाहीत. मग हे कधी भरणार, अशा संदर्भात याचिका होती. त्या याचिकेचा निकाल लागलेला आहे. मग याच्या संदर्भात आपल्या शासनाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे, काय सांगण्यात आलेलं आहे की आम्ही 4 आठवड्याच्या आत ह्या काही जिल्हा परिषदच्या जागा राहिलेल्या आहेत त्या आम्ही भरू. मग कोर्टाने काय म्हणले आहे, 4 महिने, 4 आठवडे नको, तुम्ही 2 महिने घ्या. मग ह्या 2 महिन्यामध्ये ही शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण करा. मग आता हा जरी प्रश्न नागपूर जिल्हा परिषदेचा असला तरी आपली पवित्र पोर्टल प्रणाली ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी लागू आहे, एका विशिष्ट जिल्ह्यासाठी किंवा विशिष्ट ह्याच्यासाठी नाहीये. तर मग आता ज्या काही आपल्या याद्या राहिलेल्या आहेत, कुठल्या राहिलेल्या आहेत, विथ इंटरव्ह्यूची राहिलेली आहे 1ली पासून ते 12वीची. मग जो काही कन्व्हर्टेड राऊंड आहे त्याच्यामध्ये माजी सैनिकांचे 10% पदकपात ती साईडला ठेवून मग जी काही उर्वरित जागा आहेत अंशकालीन, मग पण समांतर आरक्षणाचे, मॅथ्स सायन्सचे असे काही जे काही भेटलेले नाही आहेत, ह्या सगळ्यांची यादी कन्व्हर्टेड राऊंडमध्ये येऊन ती यादी यथाअवकाश पवित्र पोर्टलचे जे बुलेटिन आहे त्याप्रमाणे यथाअवकाश यथाशीघ्र जाहीर होईल. आणि त्यातल्या त्यात विथ इंटरव्ह्यूची यादीसुद्धा आपल्याला ह्या 2 महिन्यामध्ये म्हणजे मेच्या अगोदर ह्या पूर्ण झालेल्या पाहायला भेटतील. आता जसं याचिका घातक असतात तसं ह्या याचिका सुद्धा आपल्याला फायद्याच्या ठरल्या. कुठल्या? जी काही न्यायालयाने जनहित याचिका आहे, सुमो मोटो याचिका ती आणि नागपूर खंडपीठाची, अशा ह्या 2 याचिकेमुळे आपल्याला खूप फायदा झालेला आहे. जी काही शिक्षक भरती एकदम स्पीडमध्ये होते, एकदमच खाली उतरली होती. जो काही आपण अभ्यास करताना एकदम आपल्याला नवीन सुरुवातीला अभ्यास करताना एकदम आपला ग्राफ वरती असतो, पुन्हा एकदमच खाली येतो, तसं शिक्षक भरतीची स्पीड एकदमच पुढे होती आणि एकदमच खाली आली. ती आता परत एकदा स्पीड पकडणार आहे. कुठल्या? जे काही औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका म्हणजे सध्याचं संभाजीनगर आहे त्याच्यामार्फत आणि नागपूर खंडपीठाची जी काही याचिका आहे त्यामार्फत. म्हणजे येणाऱ्या 2 महिन्यामध्ये, तसं सर शासनाने 4 आठवड्याचा कालावधी दिला होता, पण कोर्टाने 2 महिने घ्या म्हणला. ऐश करा 2 महिने एक्स्ट्रा, 1 महिना एक्स्ट्रा घ्या. पण ह्या 2 महिन्यामध्ये राहिलेली उर्वरित शिक्षक भरती म्हणजे कन्व्हर्टेड राऊंड, मग त्यानंतर विथ इंटरव्ह्यूचा राऊंड, विथ इंटरव्ह्यूचा 1ली ते 12वीचा असं 4,500 जागा, मग कन्व्हर्टेड राऊंड मधल्या 4,000 जागा येतील. आणि त्यातल्या त्यात राहिलेल्या कुठल्या आहेत? पात्र, अपात्र, गैरहजर, रुजू न झालेले, मग अशी एकंदरीत
1500 ते 1600 विद्यार्थी असू शकतात. म्हणजे 100% गॅरंटी देऊन सांगतो. हा आकडा 2000च्या आसपास सुद्धा जाऊ शकतो. जे काही 11085ची यादी लागलेली आहे त्याच्यापैकी 2000च्या आसपास विद्यार्थी हे शिक्षक म्हणून रुजू होताना दिसणार नाहीये. त्या जागा तशाच रिक्त जातील. मग याचा एक राऊंड होईल, कन्व्हर्टेडचा एक राऊंड होईल, मग विथ इंटरव्ह्यूचा 1ली ते 12वीचा आहे तो एक राऊंड होईल. आणि आणखीन एक महत्त्वाचा 10% पद भरती कपात हा जो आहे तो सुद्धा ह्याच भरतीमध्ये ह्या 2 महिन्यामध्ये हा पूर्ण झालेला दिसेल आपल्याला. तर ह्या महत्त्वाच्या 2 याचिका होत्या ज्या की सध्याच्या शिक्षक भरतीसाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत. मग आता ही शिक्षक भरती एकदम स्पीडमध्ये आपल्याला परत एकदा पाहायला भेटणार आहे. आणि जे काही दिवे होते जे एकदमच फडफडत होते, आता कसं असतं दिवा विझण्याच्या अगोदर खूप फडफडत असतो, तशा काही गोष्टी काही कार्यकर्ते करत असतात. ते आता लवकरच शांत होताना दिसणार आहेत. तरी सुद्धा आणखीन कितीही फडफड केली तरी त्यांचा काही उपयोग होणार नाहीये. कारण आपली संपूर्ण शिक्षक भरती ही न्यायालयाच्या अधीनच आहे. न्यायालयाने आदेश दिले त्यानुसारच आपली शिक्षक भरती होत आहे. मग आता याच्या संदर्भातच आणखीन एक पुढली गोष्ट जी की 3री याचिका जी की आपल्या शिक्षक भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण फायद्याची आहे. पण कुणासाठी हो? जे या शिक्षक भरतीच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट झालेले नाहीयेत, ज्यांचं TET पास नव्हतं, CTT पास नव्हतं, मग ते काही एज्युकेशन शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता पूर्ण झाले नव्हते. मग आता ज्यावेळेस न्यायालयामध्ये सुमो मोटो याचिका दाखल होती त्यावेळेस या याचिकेमार्फत शासनाला सरळ सांगितलं होतं की वर्षातून 2 वेळा तुम्ही शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी घ्यायलाच पाहिजे. पण ती घेताना दिसली नाहीये. जी काही आपली शिक्षक भरतीची परीक्षा झाली 2023ला त्याच्या मार्फत सध्याची शिक्षक भरती चालू आहे. पण याच्या मार्फतच आणखीन एक न्यायालयामध्ये याचिका दाखल झाली. कुठली हो? औरंगाबाद खंडपीठ म्हणजे सध्याचं संभाजीनगर. याच्यामध्ये आणखीन एक याचिका दाखल झाली. कुठली? की वर्षातून 2 वेळा शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी घेणे प्रस्तावित असताना सुद्धा शासनाने 2023 नंतर शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी घेतलेली नाहीये. 2021 नंतर TET घेतलेली नाहीये. मग याच्यातून सरळ स्पष्ट शासनाला आदेश दिलेले आहे, शिक्षण विभागाला सुद्धा आदेश दिलेले आहेत की 5 एप्रिल पर्यंत तुम्ही शिक्षक भरतीचा रोड मॅप कोर्टामध्ये दाखल करा. म्हणजे याच्यातून सरळ स्पष्ट आदेश आहेत की 3री शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी होणे प्रस्तावित आहे. याच्या अगोदर मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये वरडू सांगितलेलं आहे की बाबांनो 3री शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी होणार म्हणजे होणार. TET होत आहे. TET झाल्यानंतर शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी घ्यावीच लागेल. मग याच्यासाठी मी तुम्हाला विधानसभेचं इलेक्शन जे काही ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये निवडणुका होणार आहेत त्या पार्श्वभूमीवर आपल्या महाराष्ट्रामध्ये शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा झालेली दिसेल असं बऱ्याच वेळा सांगितलं. पण याच्यावर खूप जणांनी ट्रोल दिलं. आता ते सगळे उघडे पडलेले आहेत कारण न्यायालयाने त्यांच्या समोर एक चापट मारलेली आहे. आता न्यायालयातूनच आदेश आलेला आहे की 5 एप्रिल पर्यंत तुम्ही शिक्षक भरतीचा रोड मॅप सादर करायला हवा. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही TET कधी घेणार, TETचे फॉर्म कधीपासून चालू होणार, TETची परीक्षा कधी घेणार, मग त्यानंतर शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 3री त्याचा रोडमॅप, ही परीक्षा कधी घेणार, कोणामार्फत घेणार, कोणत्या तारखेला घेणार, त्याचा निकाल कधी लागणार, असा हा रोडमॅप आहे तो दाखल करायला सांगितलेला आहे 5 एप्रिल पर्यंत. मग आता लगेच टेन्शन आला असेल की लगेच प्रश्न पडलेला असेल, हो अगोदरच 2017ची भरती अर्धवट राहिलेली आहे, आत्ताची 22-23ची आणखीन पूर्ण झाली नाही, मधूनच 23ची कुठून आणला. हो एक गोष्ट लक्षात घ्या, आता कोर्टाला रोडमॅप सादर केला तरी आपलं शासन तो रोडमॅप फॉलो करतच असं नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या, येणाऱ्या काळामध्ये निवडणुका आहेत, त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली TET सुद्धा आहे, TET झाल्यानंतर टेट सुद्धा होणार आहे. मग आत्ताची आपली शिक्षक भरती कशी झाली, अगोदर परीक्षा झाली, परीक्षा झाल्यानंतर रिझल्ट लागला, त्यानंतर बिंदू नामावली झाली, त्यानंतर पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन झालं. ॲज इट इज 3री शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा झाल्यावर सुद्धा असंच होणार आहे. 2017लाही असंच झालेलं आहे.
22-23ला असंच झालेलं आहे आणि तिसरी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी झाल्यानंतर सुद्धा असंच होणार आहे. कसं होणार आहे? तिसरी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा झाली, इलेक्शन येणार, त्याच्या अगोदर आपला निकाल लागणार, त्यावेळेस आम्ही 20,000 शिक्षक भरती करणार आहोत असं सांगणार. इलेक्शन होणार, इलेक्शन झाल्यानंतर मग उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर बिंदू नामावली होणार, त्या पार्श्वभूमीवर 20,000 जागांची शिक्षक भरती होणार, हे लिहून घ्या, असं होणार आहे. मग आता सगळ्यांना प्रश्न पडला असेल की आत्ताची जी काही शिक्षक भरती आहे याच्यामधून किती जागा भरणार? तर हे सरळ सरळ आहे की सध्याच्या शिक्षक भरतीमधून 30,000चा टप्पा जो काही आहे तो पूर्ण होणारच आहे. याच्यामध्ये आपला विना मुलाखतचा 11,085 झाला, राहिलेला 5,000 जो काही कन्व्हर्टेड राऊंड आहे तो सुद्धा होणार आहे. मग विथ इंटरव्ह्यूचा 4,500चा तो सुद्धा पूर्ण होणार आहे. मग याच्यामध्ये ॲडिशनल काय होणार आहे? जो काही 10% पदकपात भरती झाली होती तो सुद्धा ॲड होणार आहे आणि ही 2022-23ची शिक्षक भरती याच्यामध्ये पूर्ण होईल. पण आता याच्याने शासनाने याच्यामध्ये आणखीन सुधारणा केली. तर जे नव्याने शिक्षक भरतीमध्ये पवित्र पोर्टलवर येणारे संस्था आहेत, राहिलेल्या नगरपालिका महानगरपालिका यांच्यासुद्धा जाहिराती द्यायच्या असतील तर याच भरतीसाठी ते देऊ शकतात. आणि पवित्र पोर्टलवर जे आपले बुलेटिन आलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा एक सांगितलेलं आहे, ज्यावेळेस नव्याने जाहिराती येतील त्यावेळेस तुम्हाला सेल्फ सर्टिफाय करताना तुम्हाला तिथं टॅब उपलब्ध करून दिला जाईल, म्हणजे दुरुस्तीसाठी. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही TETची क्वालिफिकेशनची आपण ॲड करू शकता. पण हे प्रस्तावित आहे, याची गॅरंटी सध्या तरी देता येत नाही आहे. पण आपला जो काही 30,000चा टप्पा आहे तो 2 महिन्यामध्ये पूर्ण होणार आहे, आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि आगामी काळामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा आणि शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी होणार आहे, म्हणजे होणार आहे. तर ठीक आहे, ज्या काही सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी होत्या त्या मी एकदम व्यवस्थितपणे डॉट टू डॉट तुम्हाला एकदम सविस्तरपणे समजून सांगितलेला आहे. आता जो काही कोर्टाचा निकाल आलेला आहे एवढा मोठा तो आलेला आहे, तो इंग्लिशमध्ये वाचून ट्रान्सलेट करून ते सांगण्यापेक्षा एकदम आपल्या भाषेमध्ये आपल्याला समजेल अशा स्वरूपामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर ठीक आहे, मला जेवढं काही सांगायचं होतं तेवढं सगळं मी तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे समजून सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला आणखीन काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हां, व्हिडिओ पाहून कोणाला दुःख वाटत असेल तर त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. ह्याच्यामध्ये कुणालाही ट्रोल करण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे. जे काही आहे ते वस्तुस्थिती सांगितली आहे, रियालिटी सांगितलेली आहे. तर ठीक आहे, या व्हिडिओमध्ये एवढंच. ठीक आहे, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा, त्यानंतर जी घंटी आहे ती सुद्धा दाबा व ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा, म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. आणि आपल्या चॅनलवर शिक्षक भरतीचं पर्व दुसरं लवकरच चालू होणार आहे. याच्या मार्फत आपण शिक्षक पात्रता परीक्षेच्या परत एकदा नोट्स पाहायला चालू करणार आहोत. तर ठीक आहे, पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये.